जायचं ना, परवा निघू ना आपण. हा ठीक आहे ना, परवा निघू आपण. आणि ते आपल्या शुभाला सांगितलं तू जायचं म्हणून. त्यालाच कॉल करतो ना आता. साला मरणार नाही शुभ, तसंच कॉल आला बघ. हा बोल ना भावा. हॅलो. अरे भावा कुठं होता? अरे साईडवर ना आपल्या. अरे काही नाही भावा, एक छोटस काम होतं, मी येतो साईडला, येतो लगेच. हा ये. हा साईडवरच ये. शुभा येतोय का? हा येतोय मग इकडंच. आला बघ. मग काय काम काढलं बाबा माझ्याकडं? अरे काय नाही, तुझी मोठी गाडी लागत होती उद्या, मला थोडं काम होतं. भेटेल का तुझी कार, भेटेल का? अच्छा अच्छा, हे काम होतं का माझ्याकडे तुझं? अरे तसं काय नाही, तुला जर काय काम असेल ना तर मी काहीतरी ऍडजस्ट करतो दुसरं, तसं काय नाही बरं का. अबे बावळे, बरं मला एक सांग, आपल्या मैत्रीला किती वर्ष झाले रे सोबत राहून? आता हा काय प्रश्न झाला यार भावा, हसू नको, तू सांग पहिले. अरे लहानपणापासून सोबतच येणार भाई आपण, त्यात का सांगायचं आता. अबे साले, जर तुला माहितीये की आपण दोघं लहानपणीचे मित्र आहे, तरी तू माझ्यासोबत फॉर्मॅलिटी करतो का? डायरेक्ट सांगत ना गाड लागायला इथे, विचारच का त्याच्यामध्ये? अरे तसं काय नाही भावा, अरे मला वाटलं की तुला काहीतरी काम असेल म्हणून विचारलं मी तसं रे. अरे मला काम असो काही पण असो भाई, अरे तू माझा प्रॉब्लेम आहे ना भाई, तुला काय करायचं त्याच्याशी? अरे ती गाडी तुझीच आहे ना, अशी पण त्या 500 टू व्हीलर माझ्याकडेच पडलेली आहे. एक काम कर, तू आत्ताच गाडी नाही, उद्या नको नेऊ, आत्ताच नाही. हा शुभा, तू घेऊन जा गाडी, मी सोडतो त्याला. आणि बरं का, नेक्स्ट टाइम जर माझ्यासोबत जर तू फॉर्मॅलिटी केलीस आल्या, असं मारीन तुला मी. अरे नको नको बाबा, आता डायरेक्ट सांगन तुला बस. ही पकडी चाबी. जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासा